हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आत्ता सध्या मी तुम्हाला अशी अनरेडी दिसत असेल बिकॉज मी जस्ट उठली आहे आणि मी एक आठवडा आधी ट्रिपचं बुकिंग केलं होतं. पण मला आज इच्छाच होत नव्हती. पण मी अशी आहे की चला आता बुकिंग केलं तर जावं लागेल बिकॉज मी ऑलरेडी म्हणजे क्रिसमस टाईममध्ये खूप लवकर त्याचे प्राइजेस हाईप होतात. मग त्यामुळे मी एक आठवडा बुकिंग केले. तर मी तर विचार करत होते की आज नाही जायचं, बट ऑलरेडी पे केलं आहे तर मग आता जावं तर लागणार आहे. सो आता माझा आजचा प्लॅन आहे लक्झमबर्गचा. सो मी रेडी होते आणि मग त्याच्यानंतर बसने जायचं आहे. सो मी निघेल आवरून वगैरे आणि मग तो ब्लॉग आपण नंतर कंटिन्यू करूया. स्टे ट्यून. हाय. सो हा माझा आजचा आउटफिट. सो बेसिकली विंटर असल्यामुळे आणि टेम्परेचर सध्या डाऊन आहे. सो मी थर्मल घातलं आहे, वर नॉर्मल टॉप, वन पीस विथ स्टॉकिंग्स आणि याच्यावर मी जॅकेट वेअर करणार आहे बिकॉज बाहेर खूप थंडी आहे. सो आता 9-9:30ला मी निघते आहे बिकॉज माझी 10ची बस आहे लक्झमबर्गसाठी. सो जसं मी तुम्हाला म्हटले तसं मी बस पकडली आणि त्याच्यानंतर लक्झमबर्गची जर्नी स्टार्ट झाली. सो क्रिसमस असल्यामुळे खूप सारा क्राऊड होता, बट इट्स वर्थ टू गो दॅर. आणि असे छान व्ह्यू असताना तर म्हणजे अजून वॉकिंगला पण अजून छान वाटतं. हॅलो एव्हरीवन. स्वतः आपण पोचलो आहे रिचेस्ट कंट्रीमध्ये विच इज नोन ॲज लक्झमबर्ग. आणि बघते सकाळ कसं तर खूप थंडी आहे, बट क्रिसमसमुळे ते खूप छान आहे. आणि जसं मी तुम्हाला सकाळी सांगितलं तसं आजचं माझं असं होतं की माझा प्लॅन फिक्स नव्हता यायचं काय ते. सो मी सध्या तरी म्हणजे कुठलाच असा प्लॅन केलेला नाही आहे की मला काय बघायचं, कारण की मोस्टली मी गेले ना कुठे तर माझं असं असतं की ठीक आहे या सिटीमध्ये एवढ्या लोकेशन्स आहेत तर तेवढ्या मला बघायच्या आहेत, असा प्लॅन असतो. बट आज मोस्टली तसा काहीच नाही आहे. आणि प्लस पॉईंट इथे असा आहे की इथे पूर्ण पब्लिक ट्रान्सपोर्ट फ्री आहे. सो कुठलीही बस मी घेऊ शकते. सो आता मी विचार केला आहे की जेमिनायला विचारायचं की मी आजचा दिवस कसा प्लॅन करू बिकॉज मला असं रिलॅक्स हवं आहे. आणि जर तुम्ही ब्रसेल्समध्ये असाल आणि तुम्हाला असं असेल की तुम्हाला कुठला प्लॅन वगैरे करायचा नाही आहे किंवा तुम्हाला सगळं ते ट्रान्सपोर्ट कसं बघायचं किंवा तिथे कसं जायचं हे सगळं प्लॅन करायचं नसेल तर स्पेशली फॉर बेल्जियम इथे CEU म्हणून एक टूर गाईड टाईप आहेत की ज्यांच्या थ्रू तुम्ही ती टूर बुक करू शकता. ते तुम्हाला पर्टिक्युलर लोकेशनला नेऊन सोडतात, तुम्हाला तिथे काय बघायला आहे ते पण सांगतात. आणि म्हणजे जास्त हेक्टिक होत नाही की तुम्हाला असं स्वतःहून गोष्टी शोधायची जास्त गरज पडत नाही. आता मी इथे लक्झमबर्गमध्ये आहे तर विचार करता थोडाफार लंच वगैरे करेल आणि मग बाकीच्या गोष्टी बघेल. पण सध्या मी ज्या लोकेशनला आला आहे तिथला पॅनोरमिक व्ह्यू खूप छान आहे. सो मी तुम्हाला तो जस्ट दाखवते बॅक कॅमेराने. सो मी आत्ता तुम्हाला जो बोललं की तो पॅनोरमिक व्ह्यू हा एवढा सही व्ह्यू दिसतो इथनं. आणि या आय गेस तिथे ट्रेन पण चालली आहे सध्या. आणि लक्झमबर्गमधलं हे म्हणजे मोस्ट ऑफ द पीपल जे पण इथे बघायला येतात मी सगळ्यांच्या पिक्चरमध्ये हे बघितलं आहे. सो खूप फेमस ठिकाण आहे हे. आणि इथूनच तुम्ही खाली गेले की एक केव्ज वगैरे जे तुम्हाला अंडरग्राऊंड जाऊ शकतात ते युनेस्को साईटचं आहे. जसं मी म्हटलं की ते युनेस्को साईटचं आहे. आणि तुम्ही इथनं म्हणजे आता बॅक साईडला जर बघू शकत असाल तर या एरियामध्ये इथे एक एलिव्हेटर आहे. तिथनं तुम्ही ते एलिव्हेटर घेऊन ग्राउंड फ्लोअरला गेला की लगेच तुम्हाला ते केव्सची एंट्री आणि समोरचा तो जो आपण आत्ता वर्ण व्ह्यू बघतो आहे तो सेम खालनं दिसतो आणि तो पण खूप छान दिसतो. समोरमध्ये ते खूप छान असतं बट स्टील आत्ता इथे चांगलंच असेल. सो आपण खाली जाऊन बघूया. एवढे मोठे फ्लॉवर पॉट आहे तिथे. याच्यामध्ये ॲक्च्युली आणि फ्लावर्स ठेवायला पाहिजे, क्रिसमस आहे ना. सो त्या एलिव्हेटरमधनं एक्झिट केल्यानंतर इमिजिएटली तुम्हाला पूर्ण वॉल्सवर असे ड्रॉइंग्स केलेले दिसतील आणि समोर अजून काही अशाच काइंडच्या फ्रेम लावल्या होत्या ज्याच्यामध्ये गोष्टी ह्या रियूज केलेल्या होत्या. सो मी मगाशी तुम्हाला जे म्हणले की आपण एलिव्हेटर्स थ्रू ग्राउंड फ्लोअरला जाऊ शकतो जिथनं आपण व्हॅली बघू शकतो. त्याचं नाव आहे बॉक कॅम केस मेट्स म्हणून.
सो तिथे 2 एलिव्हेटर आहे. एक आहे जो काचेचा आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण प्रॉपर व्ह्यू बघून जाऊ शकता, बट फॉर दॅट यू नीड टू पे. आणि दुसरा जो आहे तो फ्रीवाला आहे, जे तुम्ही नॉर्मल एलिव्हेटर घेऊ शकता. आणि तिथून तुम्ही ग्राउंड फ्लोअरला आल्यानंतर तुम्हाला 71 मीटर एवढी अशी हाईट असलेली ती व्हॅली दिसते. सो तुम्ही हे ट्राय करू शकता. आणि दुसऱ्या प्लेसचं नाव जरा थोडंसं विचित्र आहे, बट आय विल ट्राय टू प्रनाऊन्स इट. सो त्याचं नाव आहे केमिन दिला कॉर्निचे. आता एक्झॅक्ट मी करेक्टली प्रनाऊन्स करते का नाही ते मला माहीत नाही आहे, बट हां मोस्टली तेच आहे ज्याच्यावर आपण जो पॅनोरामिक व्ह्यू बघितला होता त्या लोकेशनसाठी. आणि तिथनं जस्ट 2 मिनटावर तुम्ही तो एलिव्हेटर घेऊन खाली येऊ शकता. आणि हे असं तुम्हाला रिव्हर व्हॅली जी आहे ती तुम्हाला ग्राउंड फ्लोअरवरनं दिसेल. क्रिसमसमुळे हे एवढं छान डेकोरेट केलं आहे, म्हणजे ऑलमोस्ट सगळ्याच बिल्डिंग असं क्रिसमस वाईब देत आहेत. आणि त्या काचेच्या एलिव्हेटरच्या ह्याच्यासाठी तुम्ही इथनं तिकीट घेऊ शकता. इथून तिकीट घेतल्यानंतर तुम्हाला या एलिव्हेटर थ्रू तुम्ही खाली जाल. आणि जर तुम्हाला हे घ्यायचं नसेल तर ही इकडचं फायनल आहे. सो आता मी विचार करते की पहिल्यांदा लंच करून घेईल, बिकॉज ऑलरेडी 2 वाजत आहेत आणि मी सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहे. सो आता व्हेजिटेरियन ऑप्शन तर मला नाही वाटत आहे कुठे मिळेल, बट मी येत्या वेळेस एक मॅकडॉनल्ड्स बघितलं होतं. सो बघूया तिथे तरी व्हेज ऑप्शन आहे का. आणि जर मोस्टली तुम्ही मॅकडॉनल्ड्समध्ये पण घेत असाल तर काउंटरवर जाऊन एकदा विचारून घ्या की ते मेयोनीज ॲड करतायत की नाही, बिकॉज इथल्या सगळ्या मेयोनीजमध्ये तुम्हाला एग मिळेल. सो जे प्रॉपर व्हेजिटेरियन जे एग पण अवॉइड करतात, सो त्यांनी आधी एकदा विचारून घ्या. प्लस लक्झमबर्गमधनं जर तुम्हाला खरंच काही असं एक ठिकाण आहे की ते फेमस गोष्ट न्यायची असेल तर इथे अल्कोहोल एक खूप फेमस आहे. आणि बाकीचे तर सुविधा आपण घेतोच, पण त्याच्यासोबत इथली जर स्पेशालिटी जे कोणी ड्रिंक करत असेल ते घेऊन जाऊ शकतात. सो मी जसं तुम्हाला म्हणले की मॅकडॉनल्ड्समध्ये तुम्हाला व्हेज काय मिळेल की माहीत नाही. ब्रसल्समध्ये मोस्टली मॅकडॉनल्ड्समध्ये व्हेजीचं ऑप्शन आहे आणि इथे बर्गरमध्ये नव्हता. तर मग मी प्लांट बेस्ड नगेट्सचं जे रॅप मिळतं ते रॅप घेतलं आहे आणि फर्स्ट टाईम ट्राय करते. तर लेट्स सी की ते कसं लागतं, बिकॉज मी लास्ट एका ठिकाणी घेतलं होतं तिथे मी स्पिनच बर्गर ट्राय केला आणि तो खरंच खूप छान लागत होता. आणि हे आत्ताचं आहे जे प्लांट बेस्ड नगेट्स विथ मँगो करी असं तर मेन्यूमधनं मी सिलेक्ट केले. सो मी आता टेस्ट करून तुम्हाला सांगते. नाईस, तसं टेस्टला छान आहे. म्हणजे ते नगेट्स थोडी पनीरवाली वाईब्स देतात आणि त्याच्यासोबत जे सलाड आहे ते पण छान लागतं. आणि बाहेरचा असं एवढा छान व्ह्यू आहे, तशा व्ह्यूमध्ये मी आता हे एन्जॉय करते आणि खाल्ल्यानंतर पुढचा काय प्लॅन आहे ते तुम्हाला सांगतो. सो आफ्टर लंच मॅकडॉनल्ड्समध्ये तो रॅप वगैरे खाऊन मी आली आता क्रिसमस मार्केटला. या क्रिसमस मार्केटचं नाव आहे वंडर मार्ट. सो आपलं जे आधीचं लोकेशन होतं तिथनं जस्ट वॉकिंग डिस्टन्सवर आहे आणि तुम्ही बस पण घेऊ शकता. एव्हरी 3-4 मिनिट इथे बस आहेत आणि फ्री असल्यामुळे त्याचंही काही टेन्शन नाही आहे. सो मी तुम्हाला मार्केटचा व्ह्यू दाखवते. सो ज्या साईडने मी एंटर केलं होतं तिकडे असे खूप सारे गेम्स लावलेले होते जिथे लहान मुलं बसू शकतात, खेळू शकतात. आणि नॉट ओन्ली दिस, पूर्ण मार्केटमध्ये लहान मुलांसाठी इवन मोठ्यांनाही एन्जॉय करायला खूप सारे ऑप्शन्स होते. फूड, गेम्स, एव्हरीथिंग विच यू वॉन्ट. सो एंट्रीलाच हे क्रिसमस ट्री आहे जे पूर्ण स्नोमध्ये हे झालेलं आहे. इकडे त्यांनी स्नोमॅन एक आर्टिफिशियल क्रिएट केलेला आहे विथ क्रिसमस ट्री. त्याच्यामध्ये बसून तुम्ही राईड घेऊ शकता आणि मागे आहे फेरी वेलम. सो आता मी डिसाईड करते की दोन्हीपैकी कुठल्या ह्याच्यामध्ये जायचं ते. मी डिसाईड केलं की फेरी वेलमध्ये बसायचं आणि पूर्ण व्ह्यूमध्ये मी एकटी आहे.
इथनं व्ह्यू खूप अमेझिंग आहे. सी दिस व्ह्यू. आय गेस हे टॉपला गेल्यावर अजून छान दिसेल. इट्स लुकिंग व्हेरी प्रिटी. आणि जसं फेरी व्हील फिरायला लागलं तो पूर्ण मार्केट एवढं छान दिसत होतं. म्हणजे आपण नाही का लहानपणी कार्टून वगैरे बघायचो त्याच्यामध्ये कसं ते एक तो एरिया क्रिएट केलेला असायचा की जिथे ते मिकी आहे, मिनी आहे. तर ते मार्केट म्हणजे त्या फेरी वेलमधनं बघताना सेम तसं वाटत होतं. आणि ॲक्च्युली ही फेरी वेल मी 8 युरोमध्ये बुक केलेली होती. अराउंड 10 to 12 मिनिट्स तुम्हाला मिळतात. पण पूर्ण सिटीचा जो व्ह्यू आहे तो खरंच खूप छान दिसतो. हा ॲक्च्युली म्हणजे जो क्रिसमस मार्केट आहे त्या साईडचा व्ह्यू आहे. आणि सेम दुसऱ्या साईडचाही व्ह्यू मी कॅप्चर केला आहे. हा दुसऱ्या साईडचा व्ह्यू आहे जिथे ते ब्रिज त्या साईडला कनेक्ट करतो आहे. आणि हा पण व्ह्यू खरंच खूप अमेझिंग होता. आणि हे सगळं झाल्यानंतर राईड संपल्यानंतर मी नॉर्मल क्रिसमस मार्केट फिरायचं ठरवलं. सो इथे ती डकवाली एक गेम होती जिथे खूप लहान मुलं खेळत होती. जर तुम्ही क्रिसमस मार्केटमध्ये सव्हेनियर घ्यायचा विचार करत असाल तर मग आय वुड सजेस्ट की तुम्ही जे पण हॉट चॉकलेट, बियर वगैरे जे काही इथनं विकत घ्याल त्याच्यासोबत क्रिसमसचा एक स्पेशल मग येतो ज्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी थोडेसे ॲडव्हान्समध्ये पैसे द्यावे लागतात. आणि मग लाईक अ डिपॉझिट. आणि जर तुम्हाला तो पाहिजे असेल तर तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता. सो ते सुविधा तुम्ही कलेक्ट करू शकता. मी देखील एक घेतलेलं आहे. सो आपण जे क्रिसमस मार्केट बघितलं होतं तिथनं 4 मिनिट्सच्या डिस्टन्सवर हे दुसरं एक अजून मार्केट आहे. सो इथे सेम शॉप्स वगैरे आहेत. तर थोड्याशाच डिस्टन्सवर लगेच एक कॅफे होतं ज्याचं नाव होतं ग्रँड कॅफे, ज्याच्यामध्ये खूप सारे टेडी बिअर्स वगैरे लावलेले होते आणि फुल क्रिसमस वाईब देणारं डेकोरेशन केलं होतं. आणि एक्झॅक्टली त्याच्यासमोर देखील हे सगळं असं डेकोरेशन केलेलं होतं. मी आता आली आहे 3rd क्रिसमस मार्केटला ज्याचं नाव आहे निकलेस मार्ट. आणि मी माझी गंमत सांगते. मी आज एक नवीन हे आणले होते पॉवर बँक. माझा फोनची चार्जिंग झाली डाऊन आणि मला ती पॉवर बँक चालत नव्हती. सो नेक्स्ट 1 hour मी जस्ट टू चार्ज माय फोन मी एका बसमध्ये 1 तास फिरत बसली आहे बिकॉज माझा फोन चार्जिंग व्हायचा होता आणि पॉवर बँक वर्क करत नव्हती. सो तुम्ही कुठे ट्रॅव्हल करत असाल तर मेक शुअर की तुम्ही जी नवीन पॉवर बँक घेत आहे ती चालते की नाही ते चेक करा. बिकॉज माझी नाही चालली आणि माझं असं झालं होतं की विदाऊट फोन मी काय करणार. नो ऑप्शन. बट मी इथले तुम्हाला व्हिडिओज दाखवते. नाईटमध्ये एवढं छान वाटतं आहे हे पूर्ण मार्केट. आणि दिस ट्री बेसिकली लॉट्स ऑफ टेडी बिअर ऑन इट. त्या मार्केटच्या बाहेर निघाल्यानंतर असा हा व्ह्यू होता. आणि बाहेर स्टेप टाकल्यानंतरच असं वाटत होतं की कुठला तरी मॅजिकल वर्ल्डमध्ये एंट्री केली. आणि माझ्याकडे टाईम होता सो मी असंच त्या स्ट्रीटवर इकडे तिकडे फिरत होते तेव्हा मला पुढे हा एक स्पॉट दिसला. आणि हा एवढा छान दिसत होता की मला असं झालं की गेलं तर पाहिजेच. आणि दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. हा फुल लक्झमबर्गचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. अँड थँक्स फॉर वॉचिंग.